Hi guys, welcome back to Natasha's Corner. So आज मैं जा रही हूँ मेरी फ्रेंड को बर्थडे सरप्राइज़ देने के लिए एंड एक्चुअली उसका बर्थडे कल है और हमने प्लान किया कि हम आज जाएंगे. मैं बहुत मतलब ऐसे कांड कर चुकी हूँ सुबह सुबह बिकॉज मुझे जो ट्रेन से आना चाहिए था मैं उस ट्रेन से आई नहीं हूँ और जिस ट्रेन में हमको जाना था वो ट्रेन से मैं गई नहीं हूँ और बहुत सारी चीज़ें हुई है बट ठीक है. हाय गाईज, वेलकम बॅक टू नताशाज कॉर्नर. सो आज माझा लाईफमधला हा दिवस खूपच ड्रमॅटिक, हॅपी, फनी आणि काय सर बघूया कसा होता हा दिवस. मी सकाळी निघाली माझ्या मैत्रिणीसोबत. आम्ही उरणला चाललेलो बिकॉज ऑफ माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता. आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि तिला खुशी म्हणजे सरप्राईज येणार आहे. तिला मी सांगितलं आहे मी येते बट मोहिनी येते हे माहीत नव्हतं तिला. बघूया तिच्या पुढं आपण म्हणजे कसं ती ओळखू शकते अँड ऑल. आणि इथे आम्ही दोघी ट्रेनमध्ये असा पसारा करून बसलेलो, फ्रेम बनवत होतो आणि टेकिंग एफर्ट्स फॉर युअर फ्रेंड्स. इट्स जस्ट अ प्युअर लव फॉर देम. म्हणजे एका बहिणीसारखं प्रेम असतो ना तसा प्रेम आम्ही करतो तिच्यावर. आणि ती खूप मस्त आहे, क्यूट गोलूमोलूसी आमची डॉल आहे, एकदम कर्ली गर्ल मोना आहे आमची. सो आम्ही तिच्यासाठी एवढं सगळं करत होतो आणि आम्ही स्टेशनवर लिटरली दोघीच बसलेलो. आणि पुढचं ऐका. आणि आमची मैत्रीण फोन तर तिला फोन करून थकली आहे मी गाईज. आता टेन्शन आलं आहे आम्हाला, आम्ही जाणार कसे. बघा माझा अवतार तर गेला आहे पूर्णशी. माझा काय होता तू चांगली दिसतीये. मी अशी वाटते झोपेतून उठून आली आहे, नाही तर गावावरून उतरल्यावर माणूस कसं दिसतो तशी दिसतीये मी. ॲक्च्युली गावच आहे, खूप लांब राहते प्राप्ती तू. चला आम्ही तुम्हाला सांगू आम्ही काय गोष्टी केल्यात. पहिला आम्ही प्राप्तीला फोन करूया, उचलू द्या तिला गाईस आमचा फोन. लेट्स प्रे. आम्ही उरण स्टेशनवर दोघी वाट बघत अजून बसलेलो. आत्ता आमच्या मैत्रिणीने कॉल बॅक केला. हां, आत्ता तिने फोन केला आहे कारण की ती झोपलेली. आता ती येते आम्हाला घ्यायला बट तिला नाही माहिती की आमच्यासोबत या मॅडम आलेल्या आहेत. फक्त मी तिला सांगितलं की फक्त मी आहे तिच्यासोबत. आणि बघा गाईस तिचं उरण खूप भारी आहे, गावा टाईप आहे बट ठीक आहे, फाईन, इट्स वर्थ इट व्हायला पाहिजे. तर पण तिचं रिॲक्शन बघूया. ह्या मॅडमला मी सांगितले तुम्ही तोंड कवर करा म्हणजे बघू ती आपल्याला ओळखू शकते का नाही. काय वाटतं मोहिनी, तुम्हाला ओळखेल का ती? नाही ओळखणार. मला तरी असं आहे की ओळखेल. 70% ओळखू शकतं, 30% नाही. बघूया. आणि तुम्हाला किती पर्सेंट वाटतं की नाही ओळखणार? 50-50 आहे. ओके ठीक आहे, चला म्हणजे दोघींचं न्यूट्रल आहे. बघूया काही. नाही ओळखणार ते तुला, नाही ओळखणार तुला का? बघूया रिॲक्शन. येस आपण बघूया. आता आम्ही जातो, तुम्ही पण चला. ये देखो गाइस, ये लड़की कोण आहे? ओळख तू, ओळख. हे काय केलंयस? अशी झोपलेली तू रात्री? शपथ. हे बघा या पोरीमुळे आमचे अवतार कसे झाले. हे बघा कितीतरी हाय सेफ्टी गेली आहे आणि स्ट्रगल. आता आम्ही ऑलमोस्ट तिच्या घरापर्यंत पोचलोय. हिला आंघोळ करायची बाकी आहे गाईस. असं वाटत नाही या पोरीला. आणि या पोरीने मला वादा केलेला की ती मला सकाळी घ्यायला येणार आहे. मी किती फोन केले तिला, तेव्हा जाऊन तिने माझा फोन उचलला नाही, समोरून केला आहे जेव्हा मी निघायला आले तेव्हा. पण ठीक आहे चला, आली फायनली. आज आम्ही तिला सोडणार नाही, तिला जायचं होतं पण आम्ही सोडणार नाही. आता तिला आमच्यासोबतच राहावं लागेल. ठीक आहे. सो आम्ही आता पुढे आता आम्ही तिच्या घरी जातो. तिला थोडंसं आंघोळ घालतो, घालायला सांगतो आणि मग तुम्हाला भेटतो आम्ही चांगल्या अवतारामध्ये. बाय. स्ट्रगल वहिनी का देगा वहिनी. बहुत ज़्यादा स्ट्रगल है हमारी लाइफ में. थोड़ी देर में हम दोनों भी उड़ जाएंगे. उसके पहले पहुंच जाए. आपकी की रफ्तार कुछ ज़्यादा ही जोश में चल रही है, स्लो है. लड़की स्लो बोल रही है. हम दोनों को ऐसा लग रहा है हम उड़ जाएंगे और वो स्लो बोल रही है.
ये ट्रैफिक एरिया। गाइस मैं आपको सब दिखा सकती थी बट नहीं, थोड़ा शर्म आ रहा है मेरे को। हम बहुत गंदी हालत में बैठे हैं एक्चुअली। मैं ठीक है, अभी क्या कर सकते हैं, लोग मुझे देख रहे हैं। मैं व्लॉग बंद करती हूँ। मैं बहुत खराब हालत में बैठी हूँ। मत देखो, मी व्हिडिओ चालू नव्हता केला मोहिनी। गाईज मी व्हिडिओमध्ये बोलायचं होतं ते बोलून टाकलं आणि आता मी व्हिडिओ चालू केला आहे. नो वरीज, दिस इज उरण बीच. आम्ही आलो आमच्या फायनल डेस्टिनीवर. आता आम्ही लोकेशन शोधतोय. ओके, आम्हाला आता खाली जावं. मम्मी अशी म्हणजे परत मी व्हिडिओ चालू नव्हता केला यार. मी मारणार आहे आता स्वतःला. बघा ना, मी एवढं शूट केलेला आणि तो सगळा मी जेव्हा व्हिडिओ बंद असतो तेव्हाच तो सगळा शूट करते आणि मग मला आठवतं की दिस इज व्हॉट वी डू. ये देखिए हील वाली मैडम कैसे आ रही है. ये है हमारी प्राप्ति बोहिल. हाँ इधर बसायचं, जास्त लांब नाही जायचं. ये है हमारी प्राप्ति बोहिल. आज हमने वापस वीडियो स्टार्ट नहीं किया. नहीं अब किया है बाबा, अब किया है. इनका बर्थडे, इनका जन्मदिन मनाने आए हैं. इनको सरप्राईज ही दिया. व्हिडिओ एवढी कॅटने पोस्ट नाही करत. नाही मी करणार गाईज, मी करणार करणार मी. काका तुझी फॅमिलीला सांगून आलो आम्ही, त्यांना बघायचं आहे तुला. गॉड, असं नको टाकू हं व्हिडिओमध्ये. नाही सगळं टाकणार, सगळं टाकणार. सगळं नाही मध्ये मध्ये ॲडजस्ट करून. ए कुठं आहे गाईज आम्ही काय करतोय हे बघा. आम्ही पूर्ण इथेच आज आम्ही इथेच घर बांधणार आहे आमचं. हे बघा आम्ही संसार घेऊन आलो आहे आमचा सगळा. आता हळूहळू याच्यावर मांडू आणि थोडंसं आमच्यासोबत आज हेच चाललंय सकाळपासून. काय ना काहीतरी गडबड होते. ठीक आहे, काय न्यूजपेपर बड्डे गर्लच सगळं बघतेय बघा. लास्ट पण नाही वाटत आहे, लास्ट नाही वाटत आहे तिला. सो आता आम्ही फायनली बसलो. हा फायनली अपटेक ब्रीथ आणि आता सेटअप करत होतो की प्रिंटेस्टवाले फोटोज वाईब्स घ्यायची होती आम्हाला एक बीच टाईपवर. सो आम्ही सगळं मांडतो, म्हणजे आय डोंट नो, मी काहीच नाही केलं याच्यामध्ये, काहीच मला काहीच नाही समजत. तर त्या लोकीच करत होत्या आणि त्या दोघींनी एकमेकाला स्वतःला तयारसुद्धा केलं आणि आमची मस्ती बडबड चालू होती, गर्ल्स टॉक टाईप ऑफ. आणि येस आम्ही फोटोज काढले रँडम आणि असाच व्हिडिओ चालू होता आमचा सतत. आम्ही बडबड करत होतो आणि आय डोंट नो, मी खूपच अशी थकलेली ऑलमोस्ट एवढं हे करून. मग तिला शूट वगैरे केलं, सगळं केक कटिंग केला. इट वॉज सो गुड गाईज. इट वॉज सो वर्थ इट की तुम्ही तुमच्या बेस्टीजसाठी करा काही पण आणि दॅट इज सो अमेझिंग. अँड दिस इज हर रिॲक्शन. ॲक्च्युली रिॲक्शन देण्याच्या अगोदरच तिच्या बहिणीने ती फ्रेंड तिला ऑलरेडी तिच्या घरीच दाखवली. ती घराचं सेंटर सांगू नका कारण की खूप फनी आहे तिची फॅमिली. इतकी लवली, इतकी क्यूट आणि इतकी प्रेमळ आहे ना. म्हणजे आमच्या दोघींना खूप चांगलं ट्रीट केलं ॲज सेम ॲज डिअर शी इज अ प्राप्ती. म्हणजे आमच्या दोघींमध्ये प्राप्ती आहे तसंच त्यांनी ट्रीट केलं. खूप मज्जा आली. आम्ही पूर्ण डे आउट केला आहे. खूप फाइनली हमारा गर्ल डे आउट सक्सेस हो गया है ना मोहिनी. कैसा लगा प्राप्ती. अरे तिला आमचा हँडमेड गिफ्ट आणि प्राप्तीला रिॲक्शन द्यायचं आहे बिकॉज तिने ऑलरेडी बघितलं आहे. तर आम्हाला आता तिचं रिॲक्शन हवं आहे. वा, प्रॅक्टिस पण करावी लागते रिॲक्शनसाठी. आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही तिला काय बनवून दिलं आहे. लुक ॲट दिस. ही प्राप्ती आणि मोहिनी आहे. ही प्राप्ती आहे. ही आम्ही दोघी येडी आहे. हे काहीतरी लिहिलं आहे आम्ही. हा आमचा पूर्ण ग्रुप आहे. हा आमचा हे आम्ही दोघींनी सोबत घेतलेला आहे म्हणून तो फोटो आहे. हे कार्टून तिच्यासारखंच. हे दुसरं कार्टून. लुक ॲट दिस अँड दिस क्युटीज. आता आम्ही हे वाला देणार आहे. बघूया तिचं रिॲक्शन काय असेल. ती नाही म्हणते की रिॲक्शन नाही द्यायचं पण मार खाणार. तिला रिॲक्शन द्यावं लागेल ना. काय आम्ही एवढे एफर्ट्स घेतले तर बापरे. नाही, रिअल अँड रॉ रिॲक्शन काहीतरी. गाईज किती फेक बनती आहे ही पोरगी. चामट मारेल. लेट्स गो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हा तेच म्हणून तर तुझ्यासारखंच कार्टून घेऊन आलोय व्हाईटवाला. मुमेंट गाईज, मुमेंट आहे हमारा जिंदगी का मुमेंट. हा पुढे
चला गाईस आम्ही फोटो शूट करायला चाललो. माझ्या मशीनमध्ये उद्या सगळं असेल ते खायला मला पण हाताने दू. मी ना आली इथं. मी इथं आलो. मी लोण्याला नाही आली कधी इथे एवढं. आम्ही उरण बीचवर आलो. And that's it for the today's video. Thank you for watching this and start celebrating your moment with your loved one. I will see you in the next one. Bye bye.